प्रथम तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या मनापासून शुभेच्छा. महाशिवरात्रीचा उपवास हा संपूर्ण दिवसभर असतो. अशा वेळेस तेच तेच साबुदाणा वडे व साबुदाणा खिचडी खाऊन कंटाळा येतो. तेव्हा अशा प्रकारे बनवा उपवासाची मिनी थाळी. या थाळीत तेलाचा अगदी कमी वापर करून मी पौष्टिकतेने परिपूर्ण अशी थाळी बनवत आहे. नमस्कार, नम्रताज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत. आज आपण महाशिवरात्री विशेष उपवासाची मिनी थाळी बनवणार आहोत. अगदी नवशिकेही सहजरित्या बनवू शकतील इतकी सोपी रेसिपी मी इथे शेअर केली आहे. तेव्हा व्हिडिओ पूर्णपणे पहा आणि मुख्य म्हणजे नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे. लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चला तर मग जास्त वेळ न घालवता आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. प्रथम आपण साबुदाणा व वरई भिजत ठेवणार आहोत. त्यासाठी मी एक बाउल घेतला आहे. त्यामध्ये 1 वाटी साबुदाणा घालायचा आहे. त्यानंतर त्यात अर्धी वाटी भगर घालायची आहे. भगरला वरई असेही म्हणतात. साबुदाणा व वरई अगदी 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवायचे आहे. त्यातील कचरा पूर्णपणे गेला पाहिजे. साबुदाणा व वरई 2 ते 3 वेळा धुवून घेतल्यावर त्यात अर्धा ग्लास पाणी घालायचे आहे आणि त्यावर झाकण ठेवून साधारणतः 5 तास किंवा रात्रभर भिजत ठेवायचे आहे. आपण पाहू शकता साबुदाणा व वरई व्यवस्थित भिजले आहे. आता मिक्सरमधून हे मिश्रण वाटून घेऊया. त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यात साबुदाणा व वरई गाळून घेऊन मिक्सरच्या भांड्यात घालायचे आहे आणि पाणी न घालता बारीकसर पेस्ट तयार करून घ्यायची आहे. आपण पाहू शकता अशा प्रकारे बारीक पेस्ट तयार झाली आहे. ती आता आपण एका भांड्यात काढून घेऊया. आता आपण ह्या पेस्टचे धिरडे व अप्पे बनवणार आहोत. त्यासाठी वाटलेल्या बॅटरपैकी थोडेसे मिश्रण दुसऱ्या बाउलमध्ये घ्यायचे आहे. त्यामध्ये आलं व मिरचीचा ठेचा घालायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचे आहे. त्यानंतर त्यात मीठ दोन्ही बाउलमध्ये घालायचे आहे. त्यानंतर छोटा बाउलमध्ये 3 चमचे शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे आणि उरलेला चटणीसाठी आपण वापरणार आहोत. आता आपण अप्पे बनवण्यासाठीचे बॅटर व्यवस्थित एकजीव करून घेऊया. त्यानंतर त्यात पाव चमचा लिंबाचा रसही घालायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचे आहे. आता आपले अप्प्याचे बॅटर पूर्णपणे तयार झाले आहे. त्यानंतर आपण दुसऱ्या बाउलमध्ये जे बॅटर आहे त्यामध्ये ज्या मिक्सरच्या भांड्यात पेस्ट तयार करून घेतली होती त्यात थोडेसे पाणी घालून ते पाणी आपण ह्या बॅटरमध्ये घालायचे आहे आणि मिक्स करायचे आहे. आपण पाहू शकता अशी कन्सिस्टन्सी येईस्तोवर आपण बॅटर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. आता मी एका गॅसवर अप्पे बनवण्यासाठी अप्पे पात्र ठेवले आहे व दुसऱ्या गॅसवर पॅन ठेवला आहे. त्यामध्ये आपण धिरडे बनवणार आहोत. आता दोन्ही पॅनमध्ये मी तेलही घातले आहे. प्रथम आपण अप्पे पात्रामध्ये चमच्याने थोडे थोडे मिश्रण घालूया. मिश्रण अगदी एकसारखे अप्पे पात्रात घालायचे आहे. त्यानंतर त्यावर झाकण ठेवून गॅसची फ्लेम मंद करून अगदी खरपूस भाजून घ्यायचे आहे. आपल्याला 2 ते 3 मिनटे एक एक साईडने व्यवस्थित अप्पे भाजून घ्यायचे आहे. तरच ते आतूनही अगदी व्यवस्थित शिजले जातील. त्यानंतर दुसऱ्या गॅसवरील पॅनही गरम झाला आहे. त्यामध्ये धिरड्याचे मिश्रण घालून अगदी एकसारखे स्प्रेड करून घ्यायचे आहे. त्यानंतर पॅनवर झाकण ठेवून गॅस बंद करून धिरडे व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे. साधारणतः 2 मिनिटानंतर आपण पाहू शकता वरची बाजू सुकली आहे व कडाही मोकळ्या झाल्या आहेत. ह्या स्टेजमध्ये धिरडे परतून घ्यायचे आहे आणि पुन्हा दोन्ही साईडने अगदी व्यवस्थित खरपूस भाजून घ्यायचे आहे. आपण पाहू शकता एक धिरडे झाल्यावर दुसरेही धिरडे भाजून तयार झाले आहे. ते आता आपण एका चाळणीवर काढून घेऊया. मी अशाच प्रकारे राहिलेले धिरडे बनवून घेत आहे. अशा प्रकारे तयार झाले उपवासाचे धिरडे. आता उपवासाचे धिरडे झाल्यानंतर आता आपले अप्पेही अगदी व्यवस्थित खरपूस भाजून तयार झाले आहे. तेही आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आता आपण उपवासाची बटाट्याची भाजी बनवूया. त्यासाठी मी 1 चमचा पॅनमध्ये तेल घातले आहे. तेल थोडेसे गरम झाल्यावर 1 चमचा जिरे घालायचे आहे. जिरे व्यवस्थित तडतडल्यावर त्यात 1 चमचा आले व मिरचीचा ठेचा घालायचा आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचे आहे. आले व मिरचीचा ठेचा तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्यामध्ये ॲड करू शकता.
आता आलं व मिरचीचा ठेचा फोडणीत घातल्यावर साधारणतः अर्ध्या मिनिटभर अगदी व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. आल्याचा कच्चेपणा पूर्णपणे गेला पाहिजे. त्यानंतर त्यात 2 मोठे बटाटे अगदी उकडून बारीक चिरून घेतलेले घालायचे आहेत. त्यानंतर त्यात चवीनुसार मीठही घालायचे आहे आणि मिक्स करून घ्यायचे आहे. आता पॅनवर झाकण ठेवून गॅस मंद करून एक वाफ येऊ द्यायची आहे. साधारणतः 1 मिनिटानंतर त्यात 1 चमचा शेंगदाण्याची भरड घालायची आहे. शेंगदाण्याची भरड तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. आता पुन्हा अर्धा मिनिटभर झाकण ठेवून भाजी व्यवस्थित वाफवून घ्यायची आहे. आता आपण उपवासाची चटणी बनवण्यासाठी मी एक मिक्सरचे भांडी घेतले आहे. त्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या व अर्धा इंच आले घालायचे आहे. त्यानंतर अर्धी वाटी दही घालायचे आहे. दही जर आवडत नसेल तर लिंबाचा रसही घालू शकता. त्यानंतर त्यात शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे आणि त्यानंतर मीठही घालायचे आहे आणि त्यानंतर त्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालून अगदी बारीकसर पेस्ट तयार करून घ्यायची आहे. आपण पाहू शकता चटणी ही अगदी व्यवस्थित तयार झाली आहे. ती आता आपण बाजूला ठेवूया. आपण पाहू शकता बटाट्याची भाजी पूर्णपणे तयार झाली आहे. अशा प्रकारे सर्व जिन्नस अगदी व्यवस्थित तयार झाले आहेत. ते आता आपण सर्व करूया. अशा प्रकारे तयार झाली अगदी पौष्टिक व जास्त तेल न वापरता सात्विक अशी महाशिवरात्रीची उपवासाची मिनी थाळी. तुम्ही अशा प्रकारे उपवासाची मिनी थाळी बनवून पहा व त्याचा आस्वाद घ्या. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि मुख्य म्हणजे नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे. लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच सात्विक रेसिपीसह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.